हे सो हॅलो गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल महाराष्ट्र ट्रॅव्हल. तर एक मी थोडा इंट्रो टाकतो आहे. आपण होळीसाठी 3-4 दिवसासाठी गावी जाणार आहे, तर त्याचे पूर्ण ब्लॉग मी टाकणार आहे. छोटे छोटे गावाला होळीसाठी आपण कशी तयारी वगैरे करतो, आणि पारंपरिक पद्धतीने जी कोकणातली आपली होळी कशी होते, इकडे रंगाची गावाला होळी होत नाही, तर ती सर्व मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर इथून मुंबईहून जाण्यापासून ते तिकडे आपण जे काही करणार आहोत, फिरणार कुठे आहोत, ती सर्व मी टाकणार आहे. तर आतापर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा. तर ब्लॉगची स्टार्ट आपण करणार आहोत मुंबईपासून. मुंबईवरून जी मी निघणार आहे कारने आपण जाणार आहोत, तर तिथून आपण सुरुवात करणार आहोत. तर चला तर, आणि चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब परत एकदा मी सांगतो, चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है. बाय. सो गाईज आता आपली गाडी रेडी आहे. आम्ही आता करी रोडला इथं आलो आहे. इथून मग आपण जाणार आहोत. बॅग्स वगैरे ठेवलं सर्व आम्ही पाठी डिक्कीमध्ये. छोटं एक आपलं छोटं, जास्त काय एवढं आहे नाही हवी. तर आता निघूया. तर गाईज गुड मॉर्निंग. आपण आता सकाळी निघालो आहे होळीसाठी गावाला, आणि सकाळचे आता 7 वाजले. तर मुंबई पुन्हा हायवे जाणार आहोत, कारण गोवाला माहिती तुम्हाला सर्व कोकण जाणार, तर तिकडे पूर्ण जाम असणार. तर निघूया. मध्ये मध्ये मला मी अपडेट देत आहे. नील आज गाडी ड्राईव्ह करतो आहे. तो 2-3 वेळा गावी गेला आहे आणि बलेनो आता तो चालवतो, चांगली चालवायला शिकला आहे. तर मी पण फर्स्ट टाईम त्याच्यावर चाललो आहे. तर बघूया, एक्सायटेड. कुठे चालली तू? कुठे चालली तू? गावाला चालली? बरे असते तू गावाला चालली पिल्लू? ए मान मान मान. एक पेपर शरण्याचा शरण्या माझी काय त्याचा जीव होतो. शरण्याला माझ्या आहेर पाहिजे. एक महाबळेश्वरला जाणार. मी एकटी राहू शकते, माझं स्वतःच मी स्वतः करू शकते. जा बाई, स्वतःच कर. तर आपण अटल सेतूने आलेलो आहोत, कारण वाशीवरून पूर्ण टाईम खूप वाचतो, अर्धा पाऊण तास वाचतो. तर आपण बघा आता अटल सेतू आपण क्रॉस केला आहे आणि त्या साईडला चाललो. तर मित्रांनो, आता आपण फूड प्लाझाला थांबलो इकडे लोणावळ्यापासून पुढे. इथून पुन्हा अजून 50 किलोमीटर आहे. थोडं नाश्ता वगैरे करूया, वॉशरूममध्ये फ्रेश होऊया आणि मग निघूया. आपण जेवणाला थांबणार आहे, पण वाईच्या इकडे थांबणार आहोत. तर ऑलमोस्ट 2-3 तरी वाजतील घरी पोचायला, महाबळेश्वर जायला. आता आपण एक्सप्रेसवेलाच आहोत. तर आता इथे थोडं काहीतरी नाश्ता वगैरे खाऊया. पोहे घेऊन आणलेत, थोडं काहीतरी घेऊया, निघूया. माझी पिल्लू झोपली होती आत्तापर्यंत आणि आत्ताशी उठली आहे. आता बघा, ती उठली की तिला बाहेर बघायला खूप मस्त वाटतं. बाहेरच बघत असते, बघा कशी बघते बघा. आता उठले, ती जागी झाली आहे. दूध पिलं आहे, म्हणजे मस्त थोडा वेळ खेळेल, नंतर मग झोपेल. बाहेर आलं की काही टेन्शन नसतं. आणि आमची मिसेस कुठे गेली हे बघा, एकटीच फिरते पण इकडे. आणि इकडे बघा हा फूड प्लाझा लोणावळ्याचा. तर मित्रांनो, आता चाय आणि वडापाव घ्यायचे आपल्याला. तर इथे रेट बघू शकता तुम्ही. 30 रुपयाची चाय आहे. कांदा भजी वाजता खायचा 80 रुपयाचा कांदा भजी फक्त. वडापाव बघा 30 रुपये. 30 रुपये वडापाव, चाय 30 रुपये. एवढं महाग येते, लोक लुटतात बघा. लुटायचे धंदे फक्त. एवढं नॉर्मल जर माणूस तर काय खायचं असेल तर एवढं किती फरक आहे बघा तुम्ही. आपण वडापाव पण लेटेस्ट आहे. बाई बघा होते. बारी काय लढते? चक्कर माणसाला एवढं महाग. स्वस्त झालं का पेरू? काय माहिती, गावाला असं पडून जाते नाही. गावी जाऊन आम्ही खाऊ दे 20 रुपये 10 रुपये देण्यापेक्षा फुकटमध्ये.
हे 100 रुपये तेवीस आपण आलो होतो. अच्छा हेच आहे म्हणा. हाय बघा हे हा मस्त केलं बघा ना. जुनंच आहे शंकराचं भगवानचं फ्री मंदिर पुणे लिहिलंय नाही पुणे. छानच आहे. एक नंबर केलं आणि पुन्हा साईड झाडं भेटत तर अजून शोभा येतो त्याला. किती मोठं. असं घ्यायचं असं तर त्याची नुसती हलवून हलवून भाजी अच्छा बघतात आधी बघा. किती गरमी आहे बाबा आताच. मित्रांनो दुपारचे ऑलमोस्ट 3 वाजलेत. आता आम्ही आहोत पाचकणीला. गोकुल करून एक रेस्टॉरंट आहे, ते जेवायला थांबलो इथे. 3 वाजले आता. खाली पोचता मला वाटतं अजून 2 तास होतील. तर आता इथे जेवूया जरा. ऑलरेडी लेट झाले. खाली आम्ही वाईफला थांबायचा प्रयत्न करतो पण इकडे पार्किंग नाही मिळते, त्यामुळे इकडे थांबतोय. तिथे जेवूया सर्व आणि मग खाली जाऊ. पाचकणीपासून तुम्ही वरती आल तर इथे गोकुल करून आहे. ॲम्बियन्स चांगला आहे. पंजाबी चायनीज आणि सी फूड वगैरे पण तुम्हाला भेटेल, तर तुम्ही इथून खाऊ शकता. जास्त आहे ते बघू शकता. पुन्हा असं चांगली वाईब आहे तिथे. एकंदरीत चांगलं सुद्धा. काय असते काय असते काय असते काय असते ते काय माहिती लबाडी 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 लबाडी. तर मित्रांनो 3:30 झालेत आता. जेवण वगैरे झालं आहे आपलं. आता इथून निघूया आणि खाली जाऊया डायरेक्ट. तर थोडं आता इकडे ट्रॅफिक पण वाढायला लागले. जेवढं लवकर जाऊ. आता गरमी थोडी कमी झाली तर ट्राय करूया लवकर 4:30पर्यंत खाली जायचं. तर खाली भेटूया डायरेक्ट तुम्हाला घरी जाता. हां नाही तापोळा तापोळा. 5 वाजले ना. 6 वाजेपर्यंत गेली तरी चालेल. तर आपण भेटू. हो लय टाइम झाला. तर मित्रांनो आपल्याला खाली यायला थोडं लेट झालं. आता आपण ऑलमोस्ट घराच्या इकडेच आहे. 5 वाजल्यात आणि 10 मिनटामध्ये आपण घरी पोचू. तर हे गावाला आल्यानंतर बघा हवा आणि याच्यामध्ये किती फरक आहे बघा. खूप शांती आणि आपल्या हवेमध्ये आल्यानंतरच खूप बरं वाटतं. तर ती मला फील पण होतं. आपण खालच्या रस्त्याला एकदम 2 मिनटामध्ये पोचू. तर बेबीला पण दिवसभर कामामध्ये बसून खूप कंटाळा आला. तिला पण थोडं इरिटेट होतं. तर घरी त्याला फ्रेश वगैरे करावं लागेल पहिलं. हा नदीवरती गेला. नदीवर गेला. पहिली रुळ्याची लोक तिथं जायची. त्यांची मजा झाली. हा 5 झाला आहे पण कधी बनवतात काय माहीत डांबरीकरण परत. तर मित्रांनो इकडे सध्या काम चालू आहे दादाच्या घराचं. इकडे सध्या इकडे करून ठेवलं आहे आणि जर सामान वगैरे ठेवलं आहे. तर आम्ही आल्यानंतर सर्व साफ वगैरे केलं इकडे आणि आत्ता जरा अर्धा एक तास सर्व साफ केल्यानंतर थोडं फ्री झालो आहे. तर आता थोडं आराम करू, आंघोळ वगैरे करून मग थोडं हे करू. नंतर तुम्हाला भेटेन उद्या सकाळी. सो गाईज आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया उद्यापासून. 2-3 दिवस मी आहे तर आपण 2-3 दिवस पूर्ण ब्लॉग करणार आहोत. तर सर्व ब्लॉग तुम्ही बघा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअरसुद्धा करा. तुम्ही सुद्धा गावाला आला असाल आणि तुमची जर सुद्धा जर अशीच फिलिंग असेल तर कमेंट करून आम्हाला सुद्धा सांगा. तर उद्या भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार.